नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बिलियन आणि ट्रिलियन कशाला म्हणायचं किंवा त्या संख्यांचं वाचन आपण कसं करायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण मिलियनची ओळख करून घेतली होती, तर या व्हिडिओमध्ये आपण बिलियन आणि ट्रिलियनची ओळख करून घेणार आहोत। चला तर मग, जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा, इथं आपण जी आपली भारतीय संख्या प्रणाली जी आहे ती इथं आपण अगोदर लिहून काढूया सगळी, आणि मग आपण काय करूया, जी इंटरनॅशनल नंबर सिस्टीम आहे ती आपण पाहूया, आणि मग आपल्याला समजेल की बिलियन आणि ट्रिलियन कशाला म्हणायचं असतं ते। तर बघा, इथं आपण पहिल्यांदा आपली जी इंडियन नंबर सिस्टीम आहे ती अगोदर लिहून काढू। तर बघा, यामध्ये आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000, कोटी, 10 कोटी, 1 अब्ज, 10 अब्ज, खर्व आणि निखर्व इथपर्यंतच्या संख्या आपण घेतलेल्या आहेत। तर यापुढे सुद्धा खूप संख्या आहेत, अशोहिनी पर्यंत, तो सुद्धा माझा व्हिडिओ आहे। म्हणजे भारतीय जी संख्या प्रणाली आहे त्या संख्या कितीपर्यंत आहेत, तर अशोहिनी पर्यंत त्या संख्या आहेत। आणि जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघून घेऊ शकता। आता आपण पहिल्यांदा या ज्या संख्या आहेत त्या इथं आपण पहिल्यांदा मांडून घेऊ। आता एकक म्हणजे कशाला म्हणायचं, तर बघा, एककामध्ये काय असतं ही एकच संख्या असते, एककामध्ये एकच संख्या असते। दशक म्हणजे काय, तर दशकावर 1 शून्य असतो, दशक म्हणजे 10। शतक म्हणजे काय, शतक म्हणजे 100 असतं। तर बघा, 1000 म्हणजे काय, तर 1000वर किती, तर 3 शून्य असतात। त्यानंतर बघा 10,000, तर 10,000वर काय असतं, 10 लिहायचं आणि त्यावर 3 शून्य असतात। त्यानंतर बघा 1,00,000, तर 1,00,000 म्हणजे त्यावर 5 शून्य असतात, त्याला आपण 1,00,000 असं म्हणतो। त्यानंतर बघा 10,00,000, तर 10 लिहायचं आणि त्यावर 5 शून्य द्यायचे, 1 2 3 4 आणि 5, तर याला आपण 10,00,000 म्हणतो। आता यावर एकूण किती शून्य आहेत, तर 1 2 3 4 5 6 शून्य आहेत। आता आपल्याला 1 कोटी काढायचा आहे, मग 1 कोटीवर इथं 6 आहे, तर 1 कोटीवर 7 शून्य असतात। बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7, याला आपण 1 कोटी म्हणतो। आता आपल्याला 10 कोटी काढायचा आहे, बघा तिथे 10 लिहायचं आणि या 10वर आपल्याला 7 शून्य द्यायचे असतात, 1 2 3 4 5 6 आणि 7, याला आपण 10 कोटी असं म्हणतो। आता आपल्याला 1 अब्ज काढायचं आहे, 10 कोटीवर सगळे मिळून हे 8 शून्य आहेत, हे सगळे 8 शून्य आहेत। आता आपल्याला 1 अब्ज काढायचं आहे, तर 1 अब्जवर एकूण 9 शून्य असतात, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। त्यानंतर बघा, आपल्याला 10 अब्ज काढायचं आहे, मग 10 लिहायचं आणि त्यावर 9 शून्य द्यायचे, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, सगळे मिळून शून्य 10 झाले याच्यावर, याला आपण 10 अब्ज असं म्हणतो। या पुढे सुद्धा संख्या आहेत, तर आपल्याला फक्त अब्ज पर्यंतच्या संख्या माहित आहेत, पण पुढच्या संख्या काय काय जणांना माहित नाहीत अजून, त्यामुळे आपण पुढच्या सुद्धा संख्या इथं घेऊया। आता त्या पुढे असतं खर्व। आता 10 अब्जवर एकूण हे 10 शून्य आहेत, तर खर्ववर 11 शून्य असतात। बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11, याला आपण खर्व म्हणतो। आता आहे खाली निखर्व, निखर्ववर एकूण 12 शून्य असतात। बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, बघा इथं आपण यावर 12 शून्य मांडलेले आहेत। या पुढे सुद्धा संख्या आहेत, पण आपल्याला या पुढच्या संख्या घ्यायच्या नाहीयेत, कारण आपल्याला फक्त इथं बिलियन आणि ट्रिलियनची ओळख करून घ्यायची आहे। तर ही आपण आपली भारतीय जी संख्या प्रणाली आहे ती बघितलेली आहे। आता आपण जी इंटरनॅशनल नंबर सिस्टीम असते ती कशी असते बघूया। आपण काय करतो, जेव्हा आपण आपल्या संख्या मोजताना आपण काय करतो, अगोदर आपण 3 चा गट करतो, मग आपण 2 चा गट करतो, मग 2 चा करतो, पुन्हा 2 चा करतो, इथं पुन्हा 2 चा आणि पुन्हा 2 चा, असे आपले 2-2 चे गट असतात। पण जेव्हा आपण इंटरनॅशनल नंबर सिस्टीम बघतो तर तिथं प्रत्येक 3-3 चे गट असतात।
आता बघा तिथं एककला काय म्हणतात, ते संख्येला 1 म्हणतात. इथं आपण दशक लिहिलंय ते त्या संख्येला 10 असं म्हणतात. इथं आपण शतक लिहिलंय ते त्याला 100 असं म्हणतात. इथं आपण 1000 लिहिलंय ते त्याला काय म्हणतात, ते त्याला 1000 असं म्हणतात. इथं आपण 10,000 लिहिलंय ते त्याला 10,000 असं म्हणतात. 10,000 असं म्हणतात. तर बघा लक्ष द्या इकडं. आता इथं आपण याला लाख म्हणतो, या संख्येला आपण लाख म्हणतो. तर ते त्या संख्येला लाख म्हणत नाहीत, तर ते त्या संख्येला 100,000 असं म्हणतात. बघा लक्षपूर्वक ऐका. ते एककला 1 असं म्हणतात, दशकला 10 असं म्हणतात, ते शतकला 100 असं म्हणतात, ते 1000ला 1000 म्हणतात, 10,000ला 10,000 म्हणतात, लाखाला ते 100,000 असं म्हणतात. म्हणजे त्यांचे 3-3चे गट असतात. आता त्यांचा 10 लाखाला त्यांचा 1 मिलियन असतो. म्हणजे ते 10 लाखाला मिलियन म्हणतात. ते कोटीला काय म्हणतात, तर ते कोटीला 10 मिलियन असं म्हणतात. कोटीला 10 मिलियन असं म्हणतात. ते 10 कोटीला 100 मिलियन असं म्हणतात. 100 मिलियन असं म्हणतात. त्यानंतर बघा ते आता इथं 1 अब्ज आहे, तर त्यांचा 1 अब्ज म्हणजे काय असतो, तर बिलियन असतो. 1 अब्ज म्हणजेच काय असतो, तर बिलियन असतो. ते आपण काय करूया, इथं लिहूया, बिलियन असतो. म्हणजे बघा हा त्यांचा असतो 1 बिलियन, त्यानंतर त्यांचा हा असतो 10 बिलियन, त्यानंतर त्यांचा खर्व म्हणजे काय असतो, तर त्यांचा खर्व म्हणजे असतो 100 बिलियन. खर्व म्हणजे असतो 100 बिलियन आणि त्यांचा निखर्व म्हणजे काय असतो, तर तो असतो ट्रिलियन. तो असतो ट्रिलियन. आणि त्यांचं यापुढे सुद्धा पुन्हा 10 ट्रिलियन, 100 ट्रिलियन त्यांचं या प्रकारे वाचन केलेलं असतं. तर आपल्याला बिलियन म्हणजे शोधायचं आहे. तर बघा 1 अब्ज म्हणजेच 1 बिलियन असतो. 1 अब्ज म्हणजेच 1 बिलियन असतो. त्यानंतर 10 अब्ज म्हणजे त्यांचा किती असतो, तर 10 बिलियन म्हणजे 10 बिलियन असतो. आणि खर्व म्हणजेच त्यांचा 100 बिलियन असतो. निखर्व म्हणजेच त्यांचा 1 ट्रिलियन असतो. मग या पुढच्या ज्या संख्या आहेत तर त्या त्यांच्या 10 ट्रिलियन, 100 ट्रिलियन त्यांचं याप्रमाणे वाचन करायचं असतं. तर बघा मित्रांनो एकदम सोपं आहे. जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला खूप सोपं वाटेल. तुम्ही अगोदर आपली जी भारतीय संख्या प्रणाली आहे ती सगळी लिहून काढायची आणि फक्त त्या संख्यांचं वाचन, जी इंटरनॅशनल नंबर सिस्टीम आहे ती तुम्ही फक्त यामध्ये ऍड करायची आहे. त्यांचं वाचन खूप सोपं असतं. तर बघा त्यांचं कसं असतं, 1, 10, 100, 1000, 10,000, 100,000. त्यांचा असतो बिलियन, 10 बिलियन, 100 बिलियन, ट्रिलियन, 10 ट्रिलियन, 100 ट्रिलियन. तर याप्रमाणे त्यांचं वाचन असतं. तर बघा बिलियन म्हणजेच काय, तर 1 अब्ज म्हणजेच बिलियन, त्याला ते बिलियन असं म्हणतात. त्यानंतर बघा ट्रिलियन कशाला म्हणायचं, तर जो निखर्व आहे आपला, निखर्वलाच आपण 1 ट्रिलियन असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारे बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, तर तुम्हाला ते एकदम सोपं वाटणार आहे. बघा आता इथं मी एक संख्या मांडणार आहे आणि त्या संख्येचं वाचन आपण आपल्या भारतीय संख्या प्रणालीप्रमाणे पण करूया आणि जी आपली इंटरनॅशनल नंबर सिस्टीम आहे त्याप्रमाणे सुद्धा त्याचं आपण वाचन करूया. म्हणजे तुम्हाला पटकन समजेल की बिलियन आणि ट्रिलियन कशाला म्हणायचं ते. तर बघा इथं आपण संख्या मांडलेली आहे. आता या संख्येमध्ये आपण शोधूया की तो बिलियन आणि ट्रिलियन नेमका कुठे येतो. तर बघा आता आपली जी भारतीय संख्या प्रणाली आहे ती कशी असते, उजवीकडून 3 संख्या, परत 2, परत 2, परत 2, परत 2 अशा संख्या आपल्या सोडून आपण त्याचं वाचन करतो. बघा आता आपण याचं वाचन करूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व आणि निखर्व. तर ह्या आपण संख्या लिहिलेल्या आहेत. आता यामध्ये ते बिलियन आणि ट्रिलियन कुठं बसतं आपण बघूया. ते इथं आपण खाली लिहूया अगोदर. बघा आपण या संख्या खाली लिहू आणि बघा जी इंटरनॅशनल नंबर सिस्टीम असते ते कसे करतात, तर ते उजवीकडून प्रत्येक 3-3 संख्यांचे ते गट करतात. ते प्रत्येक 3-3 संख्यांचे गट करतात आणि ते त्याचं वाचन असं करतात 1,
10, 100,000, 10,000, 100,000. त्यानंतर बघा मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन, बिलियन, 10 बिलियन, 100 बिलियन आणि त्यांचा इथं असतो ट्रिलियन, इथं असतो 10 ट्रिलियन आणि इथं असतो 100 ट्रिलियन. तर त्यांचं वाचन ते अशा प्रकारे करतात. म्हणजे जो आपला म्हणजे जिथं आपला एक अब्ज येतो, जिथं आपला एक अब्ज येतो तिथे त्यांचा 1 बिलियन येतो आणि जिथं आपलं निखर्व येतं तिथं त्यांचं काय होतं, तिथं त्यांचा ट्रिलियन येतो. तर अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की बिलियन आणि ट्रिलियन म्हणजे नेमकं काय. तर बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.